नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार जे उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून असंघाशी संघ म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या बाळासाहेबांनी कधी संगत केली नाही किंवा बाळासाहेबांनी कधी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आपल्या बुटाजवळ सुद्धा उभं केलं नाही, अशा लोकांबरोबर उद्धव ठाकरेंनी सरकार बनवलं. आणि हे सरकार 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी पाडलं, अर्थात यासाठी देवेंद्र फडणवीसांची मदत असणारच आहे, ते आपण पण नाकारू शकत नाही. आणि त्याच्यानंतर खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये हे सरकार गेलं आणि भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंचं सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्याच्या नंतर मराठा समाजाची या आरक्षणाची मागणी जोर पकडू लागली. विकास आघाडीच्या 2.5 वर्षामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कुठं सुद्धा कुणी उच्चारला नाही. पण सत्तेत जे देवेंद्र फडणवीस आले, एकनाथ शिंदे जरी मराठा मुख्यमंत्री होते, पण देवेंद्र फडणवीसांची जात ब्राह्मण आणि त्यातले त्यात ते भारतीय जनता पार्टीचे, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर केवळ आणि केवळ मग आपण अगदी त्यांच्या 2014 ते 2019चा जो कार्यकाळ देवेंद्र फडणवीसांचा पाहिला असेल, तेव्हा सुद्धा हे सगळे मराठा समाजाचे मोर्चे, ठोक मोर्चे आपण निघालेले पाहिले. पण याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले, अनेक सत्ता मराठा समाजाच्या अगदी पायाजवळ होत्या, पण ही मागणी इतक्या प्रखरतेने उचलताना आपण कोणी पाहिली नाही. पण ठीक आहे, या महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि जरांगे पाटलांचा अगदी जन्मच झाला असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि मग जे जरांगे पाटील वर्षभराने जे तयार झाले, त्याच्यानंतर जे काय आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये काय प्रकार झाला, लाठीमार झाला, नंतर तिथं उद्धव ठाकरे गेले, शरद पवार गेले, काँग्रेसचे नेते गेले, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये काड्या घालण्याचं षड्यंत्र केलं. मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार आणि शरद पवारांच्या समर्थकांनी त्यामध्ये अनेक प्रकारचं जातीय विष ओतलं. खरं तर उद्धव ठाकरेंची पार्टी 2 भाग झाल्यावर इतकी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, पण राष्ट्रवादी जेव्हा अजित पवारांनी हायजॅक केली, त्याच्यानंतर लोकांची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार आणि शरद पवारांचे समर्थक संघटना झालं किंवा शरद पवारांचे जे काही इकोसिस्टीम आहे ही ॲक्टिव्ह झाली. आणि मग त्यांनी बाकी देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे धडा शिकवण्याचं त्यांचं एक षड्यंत्रच त्यांनी तयार केलं. कारण पर्याय तर नाही, सरकार आकड्यांवर चालतं. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंचं या 2 पक्षांचंच आकड्यांमध्ये सरकार होतं. त्यात अजून 40ची अजित पवारांची भर पडली आणि बहुमताचा आकडा असल्यावर सरकार चालतं. संविधानात या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं मग आता देवेंद्र फडणवीसांचं किंवा भारतीय जनता पार्टीचं आपण
या 2.5 वर्षामध्ये काहीच करू शकत नाही, मग आता आपल्याला कुठली तरी ही सगळी विचारी प्रचार म्हणा किंवा यंत्रणा म्हणा किंवा संघटना म्हणा किंवा लोकांच्या मनामध्ये ही काही अशी थिणगी पाडल्याशिवाय ह्या गोष्टीचा वापर होणार नाही. मग जरांगे पाटलांचं सगळं पुनर्वसन आणि जरांगे पाटलांचं सुरुवातीचे काही दिवस आणि मग नंतर जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनाला वेगळं वळण, हिंसक वळण, जरांगे पाटील फेमस झाले, जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये अगदी मनोज दादा झाले, समाजाचे देव झाले. लोकांनी अगदी घरामध्ये या माणसाचे फोटो लावायला सुरुवात केली. लोक त्यांना आजही देव मानतात. हरकत नाही, एखादा माणूस समाजासाठी काही करत असेल, त्याचं काही चांगलं योगदान असेल तर त्याच्यासाठी त्या माणसाला श्रेय पण मिळालं पाहिजे. पण नंतरच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या घटना जरांगे पाटलांकडून घडल्या, जरांगे पाटील नेहमी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचे आणि ह्या प्रकारे निव्वळ टार्गेट करायचं, निव्वळ काहीतरी शिव्या शाप द्यायचे. एकतर कायद्याचा कुठला अभ्यास नाही आणि फक्त आपलं वेडं-वाकडं बोलायचं. कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिल्यावर ती फक्त तेवढी लोकांसमोर बोलायची आणि एक कॅमेरा समोर आला, वेगवेगळ्या माध्यमं आपल्याला रोज महत्त्व देतात, ते रोज आपल्या मुलाखती घेतात, ते आपलं सगळं आंदोलन लाईव्ह असतं. एखाद्या माणसाला जेव्हा प्रसिद्धीची नशा चढते अशा वेळेस अशा माणसाला आपल्या मागील काही आंदोलनाचं किंवा या मराठा समाजाच्या बाबतीत इतका मोठा समाज, सनातनी समाज आणि एकत्रित समाज आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं एक स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा या कुलामध्ये झालेला आणि महाराष्ट्राने या देशाला दिशा दिलेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी त्यांचं काय योगदान आहे, हिंदुत्वासाठी त्यांचं काय योगदान आहे, सनातनासाठी किंवा देश रक्षणासाठी, धर्म रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान कोणी विसरू शकत नाही. पण ह्या गोष्टीचा फायदा घेण्यापेक्षा काही लोकांनी याचा गैरफायदा घेतला आणि भोळ्या भाळ्या समाजाला वेठीस धरलं, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि जे व्हायचं ते झालं. पुढे अनेक प्रकारचं सगळं रामायण झालं, महाभारत झालं. देवेंद्र फडणवीसांना अनेक शिव्या शाप देऊन झाले. जरांगे पाटील किती वेळा बसले, त्यांचं उपोषण 2 दिवसात सुटायचं, कधी 4 दिवसात सुटायचं. त्यांना बसायला कोणी विचारायचं नाही, त्यांचं उपोषणाला कोणी विचारायचं नाही. कधी उपोषण, कधी हॉस्पिटल, कधी लोकांच्या गावी भेटी. जरांगे पाटलांचा ताफा अगदी 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 10 लाख, 20 लाख अशा पद्धतीने तो वाढत गेला. आज जरांगे पाटील 25-50च्या ताफ्यामध्ये चालतात आणि जरांगे पाटलांना एक नेता होण्याची सुद्धा हौस कदाचित स्वप्नात पाडून गेली असेल. कारण लोकसभेला ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला फटका बसला, अपेक्षित यश आलं नाही. कदाचित जरांगे पाटलांना सुद्धा असं वाटलं असेल की आपण पण या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होऊ शकतो आणि त्यांचं तसं स्वप्न पाहणं काही गैर नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस हे स्वप्न पाहू शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण एक वेगळ्या प्रकारची मोठ बांधायची
आपण काय कोणाला मदत करायची नाही, आपण पाडायची भाषा करायची नाही, आपण नवीन काय निर्माण करायचं. मग आपण मराठा, दलित आणि मुस्लिमांना एकत्र घेऊन ही तिसरी आघाडी तयार करायची, लोकांना अर्ज भरायला लावायचे आणि मतदारसंघातून एक अर्ज ठेवायचा, बाकीच्यांनी तो मागे घ्यायचा. अशा पद्धतीची एक रणनीती जरांगे पाटलांनी ठरवली. मग अगदी आंबेडकर होते आणि ते एक नोमानी म्हणून, खरं तर हे नोमानी तालिबान समर्थक आणि हा माणूस नेहमी मोदींवर आग पाखड ओतत असतो, नेहमी विषारी ओकत असतो. यांना दुसरं हिंदूंच्या विरुद्ध बोलण्यापलीकडं यांच्या तोंडामध्ये दुसरा शब्द येत नाही. अशा माणसाबरोबर बसून जरांगे पाटलांनी जी काही निवडणुकीची रणनीती आखली, मग आपण शेवटच्या दिवशी बसू, मग तुमचे काही अर्ज येऊ द्या, तुमचा लिस्ट येऊ द्या, यांची लिस्ट येऊ द्या. काय नाही, सगळ्या लोकांनी अर्ज भरले, जरांगेंनी सांगितल्याप्रमाणे भरले. पण जरांगेंना शेवटच्या दिवशी बाकी आसिम सरोदे जाऊन भेटले आणि तास 2 तास रात्रीच्या एकांत गप्पा झाल्या आणि जरांगेंनी बाकी आदेश काढून टाकला की सर्वांनी अर्ज मागे घ्या. कारण काय दिलं की तिकडनं राजरत्न आंबेडकरांची लिस्ट आली नाही, नोमानीची लिस्ट आली नाही आणि आपण मराठा समाजाच्या एका जातीच्या जीवावर निवडणूक जिंकू शकत नाही. आपण यामध्ये नवीन आहे, आपल्याला हे लोक टार्गेट करतील आणि मग आपण ही निवडणूक आता लढायची नाही, आता आपण फक्त पाडायचं. म्हणजे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये सत्तेत असतो. 170-180 आमदार ज्या समाजाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत जातात, त्या अक्षरशः घटकाला जरांगेंनी कलंक लावल्यासारखं आहे की आपण लोकांना पाडायचं. जे लोक मुख्यमंत्री, सगळ्या सत्ता त्यांच्या अगदी पायाजवळ आणि त्यांचा वापर कशासाठी? लोकांचे खासदार पाडण्यासाठी, लोकांचे आमदार पाडण्यासाठी. जे जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुठं नेऊन ठेवलं. मग आता ह्या लोकांना, जरांगे पाटलांना कधी असं वाटलं हे सगळं समजायला जरांगे पाटलांना इतकं दिवस लागले? म्हणजे वर्ष लागलं की मराठा समाज एका जातीच्या जीवावर आपण इलेक्शन लढू शकत नाही. खरं तर या नोमानी आणि आंबेडकरांनी यांना सगळ्या लिस्ट दिल्या होत्या आणि लोक पण यांच्या म्हणण्यानुसार यांनी अर्ज भरले होते. ते लोक सुद्धा अक्षरशः बोंबलत होते की जरांगेंनी आम्हाला धोका दिला, सगळ्या गोष्टी करायला लावल्या. पण आसिम सरोदेंनी येऊन यांच्या कानामध्ये ज्या काही गोष्टी कानमंत्र दिले. आता कानमंत्र तर काय की तुम्ही जर दलित म्हणा, मुस्लिम म्हणा आणि मराठा समाज एकत्रित करून जे काही तुम्ही उमेदवार लढवले आणि तुम्ही लोकांपर्यंत मतदान मागितलं, तर मग आता मुस्लिमांचं मतदान, दलितांचं मतदान आणि तुमच्याबरोबर असलेल्या मराठ्यांचं मतदान हे शरद पवारांना पडणार नाही, ते तुमच्याकडे जाईल आणि तुमची तर काही निवडून येण्याची इतकी कॅपॅसिटी नाही. म्हणजे याचा फायदा ऑटोमॅटिक भारतीय जनता पार्टी महायुतीला, फडणवीसांनाच होईल. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करायला जाल पण त्याचा तोटा महाविकास आघाडीला होईल, शरद पवारांना होईल. बस कान मंत्र व्यवस्थित मिळाला
आणि यांनी सांगितलं आता आपल्याला काही लढायचं नाही, आपल्याला फक्त पाडायचं, आपली ताकद दाखवायची, दुनिया करायची. आणि पुरते नंगे झाले. जरांगे हे सुरुवातीपासूनच नंगे होते. आपण बघत होतो, याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, याची आई काढ, त्याची माई काढ. आपण त्यांना म्हणायचो हे जरांगे, हे नंगे. पण जरांगे ज्या पद्धतीनं जरांगेंनी या सगळ्या लोकांना धोका दिला, खरं तर त्या राजरत्न आंबेडकरांना धोका दिला, नोमानीला धोका दिला आणि एका रात्रीमध्ये निर्णय घेऊन टाकला की आपल्याला सगळे उमेदवार मागे घ्यायचे. खरं तर जरांगेंना दुसरा एक माझा प्रश्न आहे की जरांगे नेहमी एक फडणवीसांवर घसरत असतात. तुमचा तर राजकीय काही संबंध नाही. मग जरांगे असं का म्हणत असतात की फडणवीसांमुळेच अजित पवार शरद पवारांना सोडून गेले, फडणवीसांमुळं आमका माणूस तमक्याला सोडून गेला. कारण बाबा तुम्हाला काय करायचंय? तुमचा शरद पवारांचा काय संबंध? खरं तर शरद पवार सुद्धा जरांगेंना फाट्यावर मारतात. त्यांना कोणीतरी विचारलं का ते बीडमध्ये काय तुम्ही त्यांना काय उमेदवारी, तेव्हा आमच्यावर काही इतकी वाईट वेळ आली होती का? जे अशा पद्धतीने जरांगे आणि जरांगे बरोबर जे काही असलेले लोक, हे काय वलय जरांगेचं, हे सगळं उघडं पडलेलं आहे. आता शरद पवार किती म्हणले की मला जरांगेची गरज नाही, आणि जरांगे किती बोलले की मी शरद पवारांसाठी काम करत नाही. आता हे वेगळं चित्र काही राहिलं नाही. स्पष्टपणे जरांगे हे शरद पवारांचंच काम करतात. त्यांनी हे सगळं शरद पवारांसाठीच षडयंत्र रचलं. हे सगळं आंदोलन असेल, या सगळ्या आरक्षणाच्या मागण्या असतील, फक्त गोंडस शब्द बोलायचे, लेकरं बोलायचं आणि लोकांच्या भावनेला हात घालायचा, आया बाया माता भगिनी अशा पद्धतीचं बोलायचं. आणि एक झगमटाची त्या माणसाला सवय झाली. ताफा गाड्या, अगदी पांढरे शुभ्र कपडे, बूट, फ्रेंच दाढी कोरायची आणि लोकांसमोर अगदी रोज सकाळ संध्याकाळ 4 टाइम कॅमेरा समोर उभं राहून मुलाखती द्यायच्या. या सगळ्या गोष्टी नशा ज्या माणसाला, अशा माणसाला या अशा प्रसिद्धीची नशा लागते. आणि मग महाराष्ट्राचं किती नुकसान होते, देशाचं किती नुकसान होते, किंवा आपल्या जातीचं समाजाचं किती नुकसान होते. कारण मराठा समाज हा 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा समाज, दिशा दाखवणारा समाज. आणि जरांगे म्हणतात की नाही आपण लोकांना पाडू, म्हणजे मराठा समाजासाठी जरांगेंनी या अशा पाडापाडीचं राजकारण करणं म्हणजे एखादा कलंक लावल्यासारखे. त्यामुळं जरांगे हे नंगे होतेच, ते आता पुरते नंगे झाले. आता त्यांनी काही आंदोलनाचं वगैरे हे काही बोलण्यात मजा नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे की शरद पवारांचं काम करायचे, आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचे. काय त्यांना कोण वाईट बोलणार नाही. त्यांचा लोकशाहीना किंवा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. कोणाला काय कोणाचं पडलेलं नाहीये. त्यामुळं जरांगे हा फॅक्टर जवळजवळ ह्या निवडणुकीमध्ये समाप्त होईल. सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.